बँकिंग कायदा अधिनियम 2025 आता लागू करण्यात आलाय। राज्याच्या सहकार मंत्रालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सहकार आयुक्तांना दिलेत। त्यामुळे आता नव्याने होणारी अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूकही या नव्या नियमानेच होणार आहे। या नव्या नियमानुसार वर्षानुवर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या सहकार सम्राटांना खुर्ची सोडावी लागणार आहे। अनेक संचालकांना आता घरी बसण्याची वेळ येणार आहे। जिल्ह्यातील सगळ्याच साखर सम्राटांना हा मोठा धक्का समजला जात आहे। नेमका काय झालाय बदल आणि जिल्हा बँकेत नवे कोणते चेहरे येणार, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। आशिया खंडातील नंबर 1 ची बँक कोणती? तर अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक होय। अशीच तिची ओळख आतापर्यंत सांगितली जाते। 1957 साली स्थापन झालेल्या या बँकेचा कारभार कायम पारदर्शी राहिला। सुरुवातीला म्हणजे पहिले तब्बल 6 वर्षे या बँकेचा कारभार माणिक चौकातील देवीच्या वाड्यातून हाकला गेला। त्यानंतर 1963 साली बँकेने स्वमालकीची जागा घेऊन इमारत बांधली। बँकेच्या या तब्बल 70 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 24 चेअरमन झाले। त्यात मोतीलाल फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, पद्मश्री, विठ्ठलराव विखे पाटील, मारुतराव घुले पाटील, यशवंतराव गडाख, राधाकृष्ण विखे पाटील, काकासाहेब रोहमारे, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव गडाख, शिवाजीराव कर्डिले, पांडुरंग अभंग, सीताराम गायकर, बाजीराव खेमनर, रावसाहेब साबळे, चंद्रशेखर घुले यांना चेअरमन होण्याची संधी मिळाली। यातील अनेक जण दोनदा चेअरमनही झाले। शिवाय बँकेत जे 21 संचालक असायचे त्यापैकी बरेच चेहरे हे वर्षानुवर्षे तेच राहिले। चंद्रशेखर घुलेंसारखे काही नेते तर गेल्या 25 वर्षापासून बँकेचे संचालक आहेत। आता बँकिंग कायदा 2025 लागू करण्यात आला आहे। त्यानुसार ज्या संचालकांना 10 वर्षे झालीत त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरवण्यात आले आहे। म्हणजेच फक्त 2दा जिल्हा बँकेचे संचालक होता येणार आहे। या नव्या कायद्यामुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेत अनेक दिग्गजांना फटका बसणार आहे। वर्षानुवर्षे संचालक असणाऱ्या तब्बल 8 ते 10 जणांना यावेळी निवडणूक लढवता येणार नाहीये। जिल्हा बँकेची निवडणूक 2021 साली झाली होती। त्यावेळी महाविकास आघाडीचे 14 तर महायुतीचे फक्त 7 संचालक निवडून आले होते। पहिल्याच वर्षी उदय शेळके यांना चेअरमन होण्याची संधी मिळाली। शेळके यांच्या निधनानंतर बँकेत पुन्हा उलथापालथ झाली आणि अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर भाजपचे शिवाजीराव कर्डिले निवडून आले। आघाडीची 4 मते फुटली, 1 मत बाद झालं। शिवाजीराव कर्डिले यांना 10 तर पराभूत राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना 9 मते मिळाली। त्यानंतर शिवाजीराव कर्डिले यांचेही निधन झाले। त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। जिल्हा बँकेचा गेल्या 5 वर्षांचा इतिहास चांगलाच रंजक राहिला। जिल्हा बँकेत गेल्या वेळी विवेक कोल्हे, मोनिका राजळे, अण्णासाहेब मस्के, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तपकीर, भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाने, गणपतराव सांगळे, अक्षय कर्डिले आणि शंकरराव गडाख हे 21 संचालक होते। यापैकी तब्बल 10 ते 15 जण हे 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहिलेले आहेत। नव्या बँकिंग कायद्यानुसार 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहता येणार नसल्याने यापैकी निम्म्यापेक्षा जास्त संचालकांना ही निवडणूकच लढवता येणार नाही। याचाच अर्थ यावेळी 21 पैकी किमान 15 ते 18 संचालक हे नव्या चेहऱ्याचे असतील। म्हणजेच सहकार क्षेत्रातील नव्या फळीतील युवा नेते आता जिल्हा बँकेवर दिसतील अशा शक्यता वाढल्या आहेत। त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुजय विखे पाटील, अक्षय कर्डिले हेही जिल्हा बँकेत येतील असे सांगितले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।